तिचा मला एक फोन आला की ताई तुम्ही म्हणता ते मी करून पाहतो म्हणे, पण मला की 1 महिना झाला म्हणे, म्हणजे तिची हे आले नाही आहे. तर तिला मी म्हणलं तर मला सध्या थांब. नमस्कार. तर बघू शकता समोरचा ट्युशनचा टाइम झालेला आहे. स्मॉल ट्युशनला जाणे किती जाणे बेटा? 6 अजून टाइम जायले. शाळेतून आता चाललेली आहे 5 वाजता. तर मला चला स्वयंपाकाची तयारी करूया, कारण आता सगळे वावरतले सुद्धा घरी येतील. तर मग स्वयंपाकाला लागूया म्हणलं. तर कालच्या व्हिडिओला खूप जास्त कमेंट आला मला की ताई तुम्ही रोहिणीचं काही सांगितलंच नाही, रोहिणीचं काही सांगितलंच नाही. तर तुम्हाला काय सांगू, मी ती आपलं ऐकतच नाही, तिला काय सांगणार आहे आपण? जे ऐकेल त्याला सांगा आपण. मी ना तसं कोमलला सुद्धा सांगितलं, आईला सुद्धा सांगितलं, तू तिला सांग समजून म्हणून. तर आई म्हणे बरं सांगतो म्हणे मी. आणि तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघितला असेल की आईने तिला सांगितलं समजून, तरी आपला रामदास आणि रोहिणी ऐकायला तयारच नाही. दोघं नवरा बायको खूप तरी प्रयत्न केला, पण ती काय दोघं नवरा बायको ऐकायला नाहीये. आणि तिची तरी ताप सुद्धा बसली, आता थंडी वाजणं सुद्धा राहिली, पण तिचं राऊंड राऊंड पोट दुखा लागलं. तर मी म्हणलं त्याले, तो म्हणे बरं म्हणे मले. आणि आता तिचा मला परवा दिवशी फोन आला, म्हणजे कालच फोन आला तिचा मला. मी हा व्हिडिओ कालच करणार होती, पण काही केला नाही मी ना, कारण की मला खूप उशीर झाला, संध्याकाळ झाली ना म्हणून. आणि ते राख्या हरवण्याचं सगळं टेन्शन जास्तच होतं. आणि तुमची भाजी पाहिली तुम्ही कशी बोलले मला, भाजीमध्ये दाजी तुमचे, तर त्याचं खूप टेन्शन होतं, म्हणून मी याच्यावर काही व्हिडिओ केला नाही. तर आईचा सुद्धा फोन आला, आई म्हणे काही टेन्शन नको घेऊ म्हणे, जाऊ दे म्हणे, होती म्हणे माणसाकडून गलती, त्याच्याकरता मी काही जाऊ दे म्हणलं. हरवल्या तर हरवल्या, कोणाकडून गलती होती, माझ्याकडून का तुमच्याकडून बी होऊ शकते, कारण की गरजच तेवढी होती तरी. आणि सामान समोर खूप होतं, त्या पडल्या ज्या काय बोलणार नाही आपण, जाऊ दे आता. आता आपण दुसऱ्या घेऊया. आणि आता तीच गोष्ट सोडा, आता आपल्याला रोहिणीवरती आलो आपण अजून. तर तिला सांगितलं मी ना, पण ती काय ऐकायला तयार नाही आहे. तर तिचा मला एक फोन आला की ताई तुम्ही म्हणता ते मी करून पाहतो म्हणे, पण मला की 1 महिना झाला म्हणे, म्हणजे तिची हे आले नाही आहे. तर तिला मी म्हणलं तर मला सध्या थांब म्हणलं, मग काही करू नको. तरी तिला एवढी घाई की तुम्हाला काय सांगा. तर तिने टेस्ट केलेली आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर तिला मी काय म्हणलं की तू जरा थांब म्हणलं, घाई काही करू नको. तर ऐकत सुद्धा नाही. जेव्हा आपण सांगा तेव्हा करत नाही, जेव्हा नाही म्हणलं तेव्हा करती, तिच्या मनाचंच करते ती, काय करते आपण तरी. तिने खूप प्रयत्न केला मी सांगायचं, पण ती ऐकतच नाही, मग काय करसा. तर तिने आणि सांगितलं का, तिला सांगितलं होतं मला टेस्ट करते सकाळी करतो म्हणलं, तर नुसतं निमित्त पाहिजे बाईले, सबशील बी ऐकत नाही कोणाचं. तिला म्हणलं 1 महिन्यांवरती 7-8 दिवस झाल्याच्यानंतर चेक करतो म्हणलं, मग काय आहे काय नाही समजतंच म्हणलं पक्क. तर ऐकत सुद्धा नाही बाई आपलं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार, तिथं टेस्ट केलेली आहे तिनं, पण काही नाही आहे, काही नाही. पण मग माझं असं म्हणाले काही नाही, पण तरी तुला 4-5 दिवस पाहिती वाट आणि मग चेक करते. आणि माझं सुद्धा असंच म्हणणं होतं तिचं, पण तिने माझं काही ऐकलं नाही. आणि चेक केलं तिनं, सध्या काही नाही तिले. आणि माझं असं म्हणणं आलं की सध्या तिला पाहिजे बी नाही, कारण की अजून ती सुद्धा नादानच आहे ना, म्हणून म्हणजे अजून 12-1 महिने तर त्यांना मुलबाळ काही पाहिजे नाही, असं माझं सुद्धा म्हणणं आलं. कारण की नवीन नवीन लग्न व्हायले, तर आतापासून नको, एकदा लेकरू झाले की लेकराचंच गुत्ती बाई बी माणूस बी, त्याच्याकरताच. तरी अजून माझंही असं म्हणणं आलं की तू थांब म्हणून. पण 1 महिना झालेला आहे तिला वरती. तर आता बघू आपण, तिला अजून एकदा म्हणणं पडेल की बा अजून 5-6 दिवसांनी एकदा चेक कर म्हणून, तू हाय नाही हाय माहीत पडतंच. मग आता सध्या तर काही दाखवलं नाही येणं. आणि एखाद्या बाबतीत काय होतं, किट बी खराब होऊ शकते, किट बी दाखवू शकते, म्हणजे मला अनुभव येईल म्हणून सांगायला मी. तर तिने आता चेक केलेलं, पण ते तिला मी आता एकदा अजून सांगेन तिला की तू अजून एकदा चेक कर म्हणून 5-6 दिवसानं, मग काय नाही समजीनच. आणि तर तिचे पिरियड आले तर मग काही टेन्शनच नाही आहे, पण नाही कधी आले तिला एकदा म्हणणं की तू चेक कर म्हणून. तर पाहू आता काय म्हणते काय नाही. मॅडम तर आपली ऐकलं तर बरं, नाही ऐकलं तर राहिलं. तसं मी आईला कोमलला सांगत राहते, ती सहसा माझं ऐकत नाही, पण जरा आईला आईचं ऐकते, कोमलचं सुद्धा ऐकत नाही ती, पण आईला जरा बघती, कारण की आई सगळ्यात मोठी आमच्या घरामध्ये. मी सुद्धा म्हणजे मला सुद्धा आईचं ऐकणं पडतं. आणि आपली कोमलसुद्धा मोठी, पण ती सहसा जास्त कोमलचं नाही ऐकत, आईच ऐकते. आणि रामदास तर बरं कोणाचं ऐकत नाही. रामदास तर मनाचे राजे आहे, ते आपापल्या मनानंच करता, त्याला काही सांगायची धैर्य नाही आहे. तर असं काही झालेलं आहे. आणि आता आपण काहीतरी बोलणार आहे. आणि राखीले म्हणतो की मी तू ये म्हणतो,
आणि दोघं भाऊ मला हे करणार या या या, आणि तुम्हाला तर माहिती आहे आमच्या गावाकडे चालू आहे कामधंदे, आणि भाऊजीचं काही रिकाम पण नाही आहे. तर माझं तर काही जाणं होणार नाही आहे. आणि त्याच्यात माझ्या राख्यासुद्धा हरून गेल्यात, माझा मूड पुरा ऑफून गेलेला आहे. आता दोघंजण या म्हणलं. आता तिला एक रोहिणी काही चांगलं लागत नाही, पण दोघं भावाला म्हणलं दोघंजण या गाडीवरती. तर ओमा तर नाहीच म्हणतो, कारण की ओमाच्या मग काम आहे. पण रामदास म्हणलं तू एकटा आहे, तू सुद्धा नाही म्हणायला. तो म्हणतो तूच ये. तर आता तुम्हाला तर माहिती आहे आमच्या घरची परिस्थिती कशी म्हणून, कारण की सगळे म्हणजे सध्या कुठं आता आमच्याकडे पाणी खुललेलं आहे, आणि वावरात वही वखर निंदण सगळं चालू आहे. आणि एक जण आमच्या घरीच पाहिजे, कारण की लेकरं सगळे घरीच असताना शाळा सुटल्यावर त्यांनी जेवण खावण त्यांना शाळेत पाठवणं, घरी खूप काम असतं. तर माझं तर काही नक्की होणार नाही आहे, कारण की मी तुमच्या दाजीला पहिलेच सांगितलं की मी जातो म्हणून, पण तुमची दाजी नाही म्हणले मला. त्याच्याकरता मी ते काही जाणार नाही राखीले. तर आता पाहू आता पाण्याचं वातावरण काय म्हणतं काय नाही. तर कारण की आभाळ बी याजुक्त वाटायला वातावरण आज बदललं होतं. पाहू आता काय होतं काय नाही. तर आता ह्या दोघं जण आले तर बरे, नाही आले तर राहिलं जाऊ दे, काय करता नाही राहिले. आणि माझं असं म्हणणं होतं की मी तुम्ही म्हणता नाही काही तुम्हाला जाणं होतं तुम्ही राख्या करून आणल्या, तर मी त्या राख्या पार्सलने पाठवत होते, कारण की मला भैया म्हणे की पार्सलने येता म्हणून पाठव म्हणून. पण असं काही रिकामी काम झाले. आता जाऊ दे, आता काय करता याच्यावर काही बोलणार नाही आपण. आणि लाडकी बहिणीचे तुम्ही म्हणत आहे तुम्ही पैसे आले का, पैसे आले. हो, माझे पैसे आलेले लाडक्या बहिणीचे 3000 रुपये. आता मी तेच लाडक्या बहिणीचे पैसे माझ्या लाडक्या भावाला लावणार आहे. मी कधी गेलेच तर, आणि नाही कधी गेलं तर 3000 रुपयाच्या भावालाच लावणार आहे मी तिकडे गेली की. आता सध्या तर काही जाणार नाही मी, आणि ते कधी आले तेव्हाच लावीन. आता ही पहिली काय म्हणता लाडक्या बहिणीचे, कारण की तुमच्या दाजीने तर पहिलेच सांगितलेले की मी तुला राखी आणून देणार नाही आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे 12 वर्षातून एकदाच राखी येते, 12 महिन्यातून. तर माझ्या भावाला तसं राहू देईन का बरे मी. तुम्ही तर माझं सोडा, तुम्ही तर राहू दे सांगा. जेवढी माझी युट्यूब फॅमिली, जेवढ्या माझ्या बहिणी मावशी काकू आहे तेवढ्या तुम्ही सांगा, तुम्ही कधी तुमच्या भावाला कमी केलं का. तसं मी कधी कमी करणार आहे का. माझ्याच्यानं गलती झाली, मी कधी जाणून बुजून केली का. पण तुमच्या दाजीने कोण सांगेल. तुमच्या दाजीच धरून बसता. माझ्या बहिणी सगळ्याच्याच बहिणी असता. सगळ्यात तेवढं प्रेम आपण आपल्या भावावर करतो की तेवढंच आपल्या बहिणीसुद्धा आपल्यावर करतात. जेवढं तुम्ही तुमच्या बहिणीवर करता की तेवढं तुमच्या बहिणीसुद्धा तुमच्यावर करता. आणि तुम्ही तर दोरा नका म्हणा, तुम्ही 5चा आणा 10चा त्याचा मान आहे. पण असती कोणाकोणाची खुशी की बा माझ्या भावाच्या हातात चांगली दिसली पाहिजे माझी राखी, असं वाटतं कोणाला सुद्धा. तसंच मला सुद्धा वाटलं होतं. पण ती पडली राखी तर काय करसान आपण. तर लाडक्या बहिणीचे 3000 रुपये खात्यात मी पडलेले. आता ते दाणं पडी मला काढायले, आमच्या आडीने खिडले, आणि ते काढून आणि मगच माझ्या भाऊले. आणि तसं पाहिलं आपली परीसुद्धा आहे की सोना. तर परीसुद्धा राखी बांधणार आहे व आपल्या रुद्रले. हां, बाकी ह्या तिघी चौघी बहिणी यांना काही नाही काहीतरी देणं पडणार गिफ्ट आहे की नाही. का कशी हवा लागली. आणि परीसाठी सुद्धा काही घेणे ना आपल्याला, कारण की ती दरवर्षी राखी बांधती. बाकी भाऊ बिजले सुद्धा भाऊ ओवाळती. तर आता नाही गेलं तरी बी ते मानाचा मानपान तर करणंच पडेल ना. कधी ना कधी म्हणेल भाऊ तू आला नाही माझ्या घरी. तर कधी आलास, कधी राखी झाल्याच्यानंतर सुद्धा कधी आलास तर पाहू आपण. तसं मला असं वाटतं की 3000 रुपयाचे काढून. हां, मागच्या वर्षी आम्ही तिकडे सुटकन यावर्षी सोनं मग ती बांधली होती बेटा तुम्ही. हां, राखी ती आल्यावरती. तर आता मी पाहते. आज आता उद्या जाईन मी. आजच पडले आमच्या खात्यामध्ये पैसे. तर आता उद्या तिथं जाईन आणि मग तिथूनच काही ना काहीतरी समजा परीसाठी सुद्धा आणीन. आणि आपल्या सोनल, सानू, रानू, पूजा यांच्यासुद्धासाठी आणीन काही ना काहीतरी. आणि त्यांना तिकडं सुद्धा राख्या बांधायला जाणे आपल्या त्याच्या आत्याच्या घरी. आणि माझी नणंदसुद्धा येणार राखीले. तर सध्या काही आपण काही जाणार नाही, पण ते तिनं मी अजून एकदा फोन लावून विचारीन आपल्या रामभाईला आणि ओमभाईला तुम्ही येसाल तर या म्हणून दोघंतून एक जण बी आलं चालतं. पण ते कसं असं वाटतं मा एक जण आलं एक जण नाही आलं. आणि दरवर्षी तसंच होते ना. रामदास अजून 15 वर्ष झाले लग्नाला माझ्या 15-16 वर्ष. तर रामदास अजून बी माझ्या घरी आला नाही राखीले. आणि मागच्या वर्षी मी गेलते, पण यावर्षी काही जाणार नाही मी. त्या दोघांना बोलवलं पण ते रोहिणी चांगलं लागायला नाही म्हणून. तर पाहू आता. अजून 4-5 दिवस जायचे. 4-5 दिवस कशाचे बाप्पा. सोमवारचीच राखी आहे. आणि राखी बी आहे आणि अजून ते काही आहे म्हणता लागणार त्याला. तर पाहू आता आपण. आणि कोमल जाईल तिच्या माहेरी. ती बी येणार आहे. कधी येते का सांगा ती बी घरी. तिला बी 8 महिना लागेल. तर खूप सारे विचार पडले मनामध्ये. आणि त्याच्यात तुमची दाजीसुद्धा माझं ऐकत नाही. त्यांना म्हणलं चला रातभर राहू आपण आणि दुसऱ्या दिवशी वापस येऊ राखीसाठी. तर ते नाही म्हणतात. ते म्हणतात पाणी येणं येत नाही, वाया आणणं चालू आहे, वावरात कामंसुद्धा आहे. आणि एक मेन गोष्ट म्हणजे सोनूसुद्धा येतो म्हणते माझ्यासोबत
की सोनू? पण सोनूची ट्युशन सुद्धा आहे, शाळा सुद्धा आहे. आणि सोनूला एकदम मस्त गाणं म्हणलं होतं शाळेमध्ये, आहे की? कोण कोण घेतलं तर गाणं? ऋतुजानं, भाविकानं, चितालीनं, मीनं, आराध्या. हा, 6 जणी पोरं नव्हती का? या 6 जणींनीच गाणं म्हणलं होतं. तर आम्ही शाळेत काही गेलो नाही, तर तिकडं जसं थोडासा शूट आणला असेल काढून, पण तरी सुद्धा पोरीनं गाणं एकदम मस्त म्हणलेलं आहे. थोडासा व्हिडिओ आहे तो टाकला असता, मी पण उद्याच्या वेळी टाकीन, आता टाकत नाही सध्या. तर एकदम मस्त गाणं म्हणलेलं आहे पोरीनं शाळेमध्ये देशावरती. आणि त्यांचा आवाजसुद्धा एकदम मस्त आहे. पण ह्या तिघीजणीच म्हणले. हा, पण मग तुम्ही घरी तिघीजणीच म्हणले ना तुम्ही ना, मग तेच सांगायला मी. शाळेत काय आम्ही गेलो नाही. आणि आमच्या इकडं सुद्धा म्हणजे सकाळी सकाळी कसं असतं की सगळ्याची तयारी करणं, हे करणं खूप टाईम लागतो. तसंच मग यांच्या शाळेत काही जाणं होत नाही, त्याच्याकरता आम्ही काही गेलो नाही शाळेमध्ये. आणि अजून एकदा सांगते तुम्हाला सगळ्यांनी मी, तुम्ही एकदा आपल्या रोहिणीला समजून सांगा कमेंट करून की जरा तू ऐकत जाय म्हणून, मनाचं नको करत जाऊ. ती काही ऐकत नाही माझं, त्याच्याकरता जीव थोडासा मागं पुढं करतो सांगायला सुद्धा. नाही तर बाकी कोमल सगळं ऐकते सांगितलेलं नाही, ती कोणाच गोष्टीला म्हणत नाही. पण रोहिणी सक्षी बी ऐकत नाही, काय करताना आपण तरी ती ऐकतच नाही. तर त्याच्यासाठी थोडंसं मन नाराज होतं, कारण की ती बिमार चालली. आता सुरू तुम्ही 4-5 दिवस झाली, पण तरी अजून थोडीफार तब्येत तिची डाऊनच आहे. आणि दवाखान्याचं काय करता काय सांगत आता काय तर आता आपण इथं होते तिकडं आपण तरी काय सांगसान तिले, असंच माझं म्हणणं आलेलं आहे. आणि तर बघा, तुम्हाला बोलता बोलता माझी दाणेसुद्धा काढणं झाली, शेंगासुद्धा शिणं झालेले आहे. आता मी करते स्वयंपाक, कारण की सगळ्याला वाढता आले भुका लागता, लवकर लवकर स्वयंपाकाला तयार लागते मी. तर चला मग, आणि काही प्रश्न असेल नक्की कमेंट करून विचारा मला, जे कोण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देईन. आणि नवीन कोणी असेल चॅनल ते सबस्क्राईब करा, फेसबुक असेल तर फॉलो करा. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.